हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. शुचिश्रवाहा, ज्याची नावे म्हणजे श्रव अत्यंत पवित्र आहेत असा. आता पावेतो भगवंताची जी जी नावे आपण अभ्यासली त्यामागील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून अनेक सुंदर पवित्र नाविन्यपूर्ण अर्थ उलगडत गेले. यात व्यासमुनींच्या प्रतिभेचे दिव्य दृष्टीचे कौतुक आश्चर्य आपणास वाटते. परंतु केवळ 1000 नामात सीमित केलेल्या भगवंताच्या या नामाचे त्यांनी निर्माण केलेल्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे थक्क होऊ असे आश्चर्य वाटते. ही पवित्र नावे व्यासांनी सुंदर अशा काव्यामध्ये गुंफली आहेत, जेणेकरून हे काव्य स्तोत्र सवयीने पाठ होऊन जाते आणि अनायसे भगवंताचा जप ही होऊन जातो. आपले ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज, समर्थ इत्यादी संत होऊन गेले. ते नुसतेच संत नव्हते, तर संत कवी होते. काव्य हे गद्यापेक्षा लक्षात ठेवणे सोपे जाते, गायले जाते. आपली मराठी भाषा या संत कवींच्या ग्रंथांमुळे समृद्ध झाली आहे. भले एखाद्याने गाथा दासबोध वाचलेला नसेल तरी त्याच्या तोंडात तुकोबा समर्थांच्या ओव्या म्हणी म्हणून वापरलेल्या दिसतील. आणखी या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नामस्मरणावर दिलेला भर. सर्वसामान्य व्यक्तीला योग, व्रत, उपवास इत्यादी गोष्टी दैनंदिन जीवनात आचरणात आणणे कठीण जाते. म्हणूनच सुलभ असे नाम घ्यावे असे ते आग्रहपूर्वक सांगतात. नामस्मरणास कुठलेही लौकिकातील बंधन जसे की काळ, वेळ, शारीरिक शुचिर्भूतपणा इत्यादी नसल्याने कोणासही ते घेता येते. सर्वसाधारणपणे आपण एकच नाव स्मरणासाठी निवडून ते घेतो. बऱ्याच वेळा माळेचा मणी पुढे सरकतो. वैखरी वाणीने नामाचे स्मरण केले जात असते, पण मन मात्र भलतीकडेच भरकटत असते. अशा वेळी आपण विष्णू सहस्रनाम नामजप म्हणून स्वीकारले व गुरुमंत्राशिवाय या स्तोत्राची शक्य होतील तेवढी आवर्तने केली तर दुधामध्ये साखरच असे म्हणता येईल, नाही का? शक्य असेल तर शुचिर्भूत होऊन ठराविक वेळ पाहून पुरेशा गंभीरपणाने आणि आनंदाने हे स्तोत्र म्हणण्याचा परिपाठ ठेवूया. ही आपली छोटीशी कृती भक्ती भगवंताच्या चरणी रुजू होईल याची खात्री बाळगूया. हरिओम तत्सत.